उर्फ टक्क्या नावाजलेले दोन्ही फलंदाज या अगोदरच्या सामन्यात एक हाती सामना विजय मिळवून दिला होतो ऋतिक यांनी. बघूया या सामन्यामध्ये किती धावांचा डोंगर उभा करतो तो ऋतिक आणि स्वप्नील नावाजलेले दोन्ही फलंदाज. अतिशय उत्तमरित्या चाललेली आतापर्यंत स्पर्धा कसारा प्रीमियर लीग पर्व चौथ्या पर्वातील या लीग मधील हा तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसातील चालू असलेला सामना श्री साई विरुद्ध एनसीसी कसारा. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ अतिशय उत्तमरित्या खेळी करताना प्रॅक्टिस मध्ये या मैदानामध्ये. बघूया आता परीक्षा त्यांची मी म्हणेल या अगोदर केला तो सराव, आता चालू असलेली परीक्षामध्ये पास होऊन प्रथम पारितोषिक पटकावतात का. अतिशय रोमांचक झालेला सामना या अगोदर. प्रेक्षकांना अपेक्षा आकांक्षा त्याच असतील की यानंतर सर्व सामने तसेच हो. दरम्यान सामन्याला सुरुवात या सामन्याला लाभलेले आमचे पंच मदन व संदीप नावाजलेले दोन्ही पंच प्रथम गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू निर्धाव रवी यांचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू काही समजला नाही. स्वप्नील आला दरम्यान दुसरा चेंडू गोलंदाज सज्ज तसेच फलंदाज देखील सज्ज. दुसरा चेंडू साठी बघूया कसा समाचार घेतो तो स्वप्नील. अकुटाचा चेंडू त्यावरती डिक्लेअर झोनकडे धाव घेताना डिक्लेअर झोनने आपल्या संघाची वैयक्तिक स्वतःची धावसंख्येला प्रारंभ. दरम्यान दोन चेंडू एकच धाव. मी सर्व कमिटीच्या सदस्यांना विनंती करतो की आपण बॉर्डर लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सर्वांना विनंती करतो. तसेच जी स्टेजवरती गर्दी आहे कृपया आपण जरा खाली करायची आहे. आपला स्टेज कमकुवत आहे या कारणाने मी आपणास विनंती करतो. दरम्यान पुढील चेंडू रवी यांचा. आता मात्र ऋतिक अकुटाचा चेंडू त्यावरती चेंडू परंतु चांगल्याशी संधी होती. चांगला असा गडी बाद करण्याचा यश मिळाला असतं गोलंदाज स्वतःच गोलंदाजीवरती परंतु अपयश आणि झेल काही टिपता आला नाही. मी पुन्हा एकदा आमचे बंधू आमचे मार्गदर्शक पिंटू शिंदे यांचं सुद्धा अभिनंदन करतो की चांगला असा सामना विजयी केला. चांगला असं नेतृत्व आपल्या संघाला आपण दिलं. दरम्यान पुढील चेंडू रवी यांचा. आता मात्र उंच फटका शतरक्षक चेंडू खाली. बघूया झेल बाद होण्याची शक्यता होती परंतु पुन्हा एकदा झेल काही टिपता आली नाही. लगातार दोन चेंडूवरती दोन झेल सोडण्यात यश मिळवले ते श्री साई या संघाने. बघूया या संधीचं सोनं करतात का ऋतिक व स्वप्नील नावाजलेले दोन्ही फलंदाज. दरम्यान पुढील चेंडू रवी यांचा. आता मात्र यांचा सामना करेल तो ऋतिक तू रवी. खोलवर चेंडू त्यावरती मोठा प्रहार आणि चेंडू षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 9. पुन्हा एकदा मी सर्व प्रेक्षकांना व तसेच एनसीसी संघाच्या सर्व समर्थकांना विनंती करतो की कृपया आपली जी स्टेजवरती गर्दी आहे मी खरोखर आपण प्रेक्षक वर्ग आहे आपली साथ जर असेल तर स्पर्धा यशस्वी होईल परंतु स्टेज कमकुवत असल्या कारणाने तुटू शकतो. या कारणाने आपल्याला जे बाजूला पहिल्याहून बांधून दिले तिथे जाऊन बसायचं आपण. तसेच आपला जो स्टॉल आहे तिथे जरी बसला तरी चालेल. दरम्यान पुढील चेंडू चांगल्याची फटकेबाजी करताना संधीचं सोनं करताना तर ऋतिक पुढील चेंडू ऋतिक करता पुन्हा एकदा खोलवर मारा. अतिशय उत्तमरित्या फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 15. तितकंच चांगलं असं शतरक्षण बॉर्डर लाईनच्या बाहेर आमचे माजी अध्यक्ष केसीएचे रोशन भाऊ शेलार लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार मारल्यास लगातार 3 षटकार मारल्यास आमचे मोठे बंधू लक्ष्मणजी शेजवे यांच्याकडनं 501 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. मी लक्ष्मण शेजवे साहेबांना विनंती करतो की आपण पारितोषिक जमा करायचं. इथे जमा असल्यास नाव पुकारलं जाईल. यानंतर आपलं नाव पुकारलं जाणार नाही.
कोणीही पारितोषिक लावत असेल त्यांना विनंती करतो. दरम्यान पुढील चेंडू जयेश यांचा वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. सामना पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू सीमारेषे पार चौकार. पहिल्या चेंडूवरती चांगला असा समाचार घेतला तो स्वप्नील यांनी. पहिला चेंडू चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 19. दुसरा चेंडू जयेश यांचा. जयेश टू स्वप्नील. स्वप्नील यांना सुद्धा नामी संधी. लगातार 3 चौकार 301 रुपये. आता मात्र मोठा प्रहार. चेंडू गगनात बघूया. चेंडू सीमारेषे पार षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 25. दोन चेंडू 10 धावा असं समीकरण. चांगले असे समर्थक एनसीसी संघाचे. दोन चेंडू मध्ये 10 धावा ठोकल्या त्या स्वप्नील यांनी. आतापर्यंत चांगली अशी फलंदाजी म्हणावं लागेल जयेश यांचा. राईट आर्म राऊंड विकेट आता मारा करताना. या अगोदर अर्ध विकेट मारा करत होते. दरम्यान तिसरा चेंडू जयेश यांचा. स्वप्नील ऑफसाईडच्या दिशेने उंच असा मारलेला फटका. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 29. 3 चेंडू आणि 29 धावा. जवळजवळ 14 धावा ठोकल्यात या गोलंदाजाला जयेश यांना. जयेश देखील नावाजलेले गोलंदाज. दरम्यान 3 चेंडू होती 14 धावा खर्च केल्या. चांगली अशी फटकेबाजी म्हणावं लागेल स्वप्नील व ऋतिक यांची. चौथा चेंडू जयेश यांचा. चांगली अशी गोलंदाजी मला वाटतंय थोडासा बॅट पासून बाजूला टाकण्यास भाग पाडलं ते गोलंदाजाला आणि त्यामध्ये यशस्वी झाले ते गोलंदाज. 4 चेंडू 14 धावा असं समीकरण या षटकातील. फर्स्ट वॉर्निंग असेल गोलंदाजाला पंचाकडनं. दरम्यान 5वा चेंडू जयेश यांचा. आत्ता मात्र खूपच बाहेर. नो चेंडू. मला वाटतं फ्री हिट असेल पंच. फ्री हिट. धन्यवाद. या अवंतर एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 30. 4 चेंडू आणि 30 धावा अजूनही षटकातील. 2 चेंडू शिल्लक. चांगली अशी फटकेबाजी एनसीसी संघ. दरम्यान 5वा चेंडू फ्री हिट चेंडू. बघूया कसा लाभ घेतो तो स्वप्नील. अखूट टप्प्याचा चेंडू. त्यावरती मोठा प्रहार. चेंडू सीमारेषे पार षटकार. चांगला असा समाचार घेतला व फ्रीडची चांगला असा लाभ घेतला तो स्वप्नील यांनी. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 36. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू. वैयक्तिक 22 धावांवरती खेळतो तो स्वप्नील. पुन्हा एकदा अखोटा चेंडू सीमा रेषे पार षटकार. त्याच दिशेने तोच चेंडू तोच टप्पा तोच फटका आणि त्याच धावा. अर्धा डझन धावा आपल्या संघाला मिळून देतो तो फलंदाज स्वप्नील. वैयक्तिक स्वतः सुद्धा. दरम्यान या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 42. 2 षटकेच्या समतेनंतर धावसंख्या 42. दोन्ही खेळाडूंना नामी अशी संधी. जर पहिला चेंडू जो स्ट्राईकला फलंदाज असेल त्यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यास 501 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल आमचे मोठे बंधू लक्ष्मणजी शेजोळ यांच्याकडनं. तसेच आता नामी अशी संधी ऋतिक यांना. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो मयूर. बघूया या चेंडूवरती षटकार मारून 500 रुपये आपल्या खिशात जमा करतो का तो ऋतिक. राईट अर्ध विकेट मारा करेल तो मयूर. मयूर यांचा सामना करेल तो ऋतिक उर्फ टक्का. टक 6 मारतो तो टक्क्या. बघूया या चेंडूवर किती धाव जमवतोय. स्वर मारा. अवंतराशी 1 धाव. त्या अवंतर धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 43. पुन्हा एकदा चांगली अशी संधी त्यांना. षटकार मारल्यास 500 रुपयाचं रोख पारितोषिक कमिटीकडे जमा आहे ते. पहिला चेंडू मयूर यांचा.
पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो ऋतिक. फुलटा चेंडू त्यावरती काही लाभ घेता आला नाही. चेंडू डिक्लेअर झोन कडे धाव घेताना एक धाव. एका धावाच्या मतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 44. आत्ता मात्र स्वप्नील यांना चांगली अशी संधी. या चेंडूवरती षटकार मारल्यास 500 रुपयाचा रोख पारितोषिक लक्ष्मणजी शेजवळ यांच्याकडनं. दुसरा चेंडू आत्ता मात्र रायटा ब्राउन विकेट मारा करेल तो मयूर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू. चेंडू सीमारेषेत पार. षटकार लगातार 3 षटकार ठोकले ते स्वप्नील यांनी आणि त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक लागू. पुन्हा एकदा मी लक्ष्मणजी शेजवळ यांना विनंती करतो की आपण पुन्हा ते 500 रुपये जमा करायचे. यानंतर जे बक्षीस आपण इथे लावत आहोत त्याकरिता 500 रुपयाचं पारितोषिक. तसेच कपिल धुळे यांच्याकडनं पण 500 रुपयाचं रोख पारितोषिक. एकूण 1000 रुपयाचं 3 लगातार षटकारास दरम्यान तिसरा चेंडू कमिटीकडे जमा झालेला आहे ते पारितोषिक. तिसरा चेंडू मयूर यांचा. पुन्हा एकदा स्वप्नील टू मयूर. खोलवर मारा चांगलासा फटका बघूया त्यावरती किती धावा जमतो. एक धाव पूर्ण. तितकंच चांगलाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एका धावाच्या मतीने धावसंख्या भर धावसंख्या होती ती 51 धावांचं पार्टनरशिप झाली. मी सर्वांना सांगू इच्छितो का 51 धावांची पार्टनरशिप आहे. पुढील चेंडू फुलटा चेंडू त्यावरती चांगलासा प्रहार बघूया किती धावा जमतोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण व्हावं लागेल परंतु एकच धाव. एका धावाच्या मतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 52. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया 2 चेंडूचा कसा समाचार घेतो तो आमचे छोटे बंधू तसेच मित्र स्वप्नील. वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय. अजूनही 15 धावांची गरज त्यांना 50 धावांकरिता. स्वर मारा अवंतर अशी एक धाव. अवंतर धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 53. षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू खोलवर मारा. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका बघूया त्यावरती चेंडू सीमारेषे पार होतोय का परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. चांगले असे रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 55. शेवटचा चेंडू बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करतोय तो स्वप्नील. खोलवर मारा निर्धावित चेंडू. कृपया घाई करायची आपण. फास्ट मध्ये फलंदाजाला पाणी देऊन रिटर्न व्हायचं आपण. अक्षय मला वाटतं एसी संघाचे कर्णधार काहीसा कानमंत्र देण्याकरिता मैदानात. पंच घाई करत सांगायचे त्यांना पाणी देण्याकरिता. ड्रिंक्स टाइम. चांगली अशी फटकेबाजी करताना सलामीची जोडी ऋतिक आणि स्वप्नील. ड्रिंक्स सांगता होताने दरम्यान वैयक्तिक पहिले सांगितलं 4थं षटक घेऊन येत होतो नितीन टू ऋतिक. पहिला चेंडू अकोटापेला चेंडू त्यावरती मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू खाली बघूया झेल टिपतोय का. चांगलाचा क्षेत्ररक्षक म्हणून मानला जातो निश्चितच. चेंडू झेल फलंदाज झेल बाद होताना त्यांची जागा सांभाळण्यासाठी येतात ते आमचे छोटे बंधू सोनू आकाश. चांगली अशी फटकेबाजी करून पवेलियन मध्ये परतले ते ऋतिक यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात आकाश. टाळ्यांचा
कडकडाट कडकडाट होताना पहिल्या चेंडूवरती गडी बाद करताना चांगली अशी आहे गोलंदाजी करताना तो नितीन यांचा दुसरा चेंडू नो चेंडू खराब चेंडू पंचांचा इशारा शतरक्षणासाठी मर्यादा षटकार त्यांचा धावा कळवा धावा एक आणि एक नो अशा दोन धावा ओके एका बाजूस 4 खेळाडू एका बाजूस 5 खेळाडू ऑन साइट ऑफ साइट दरम्यान या दोन धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 57 त्यांचं फ्रीट असेल रोशन भाऊ फ्रीट कंपल्सरी फ्रीट कोणत्याही खराब चेंडू म्हणजे नो चेंडूवरती फ्रीट असेल दरम्यान पुढील चेंडू दुसरा चेंडू नितीन यांचा आत्ता मात्र त्यांचा सामना करेल मला वाटतं चांगली अशी संधी पहिला चेंडू आणि फ्रीटचा बघूया कसा लाभ घेतो तो खराब चेंडू पुन्हा एकदा नो या अवंतर धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 58 षटकातील दुसरा चेंडू नितीन यांचा पुन्हा एकदा फ्रीट खराब चेंडू नो चेंडू नोची हायट्रिक म्हणावं लागेल नितीन यांचा पुढील चेंडू कसा समाचार घेतो तो सोनो पुन्हा एकदा खराब चेंडू जवळजवळ बोनसच्या रूपात धावा देताना तो गोलंदाज पहिल्या चेंडूवरती गडी बाद करून लगातार 4 खराब चेंडू एक क्षेत्ररक्षणामुळे असेल परंतु आता मात्र 3 चेंडू लगातार खराब दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू आणि अवतर अशा 2 धावा त्यांच्या बाईकच्या स्वरूपात 1 धाव 1 नोच्या स्वरूपात दरम्यान 2 धावा या 2 धावाच्या मतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 62 5 खराब चेंडू 5 नो अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक जर हे खराब चेंडू नसते तर निश्चितच या षटकाची सांगता झाली असती दरम्यान पुढील चेंडू फुलटच चेंडू परंतु त्यावरती चेंडू डिक्लेअर झोन कडे धाव घेताना तितकंच खराब असं क्षेत्ररक्षण दरम्यान चेंडू सीमारेषे पार चौकार या 4 धावेच्या वतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 66 2 चेंडू आणि 66 धाव अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक तिसरा चेंडू सलामीचा फलंदाज स्वप्नील अजूनही मैदानात वैयक्तिक 38 धावांवरती खेळतो तो स्वप्नील पंधरा चेंडू आणि 38 धावा ठोकल्यात स्वप्नील यांनी दरम्यान पुढील चेंडू अकुटपचा चेंडू बघूया झेल होते का सोनू झेल बाद सोनू यांची जागा सावरण्यासाठी मैदानात येताना अनिकेत अष्टपैलू खेळाडू म्हणून मानले जाते एनसीसी संघाकडे चांगला असा दांडगा अनुभव त्यांना तीन चेंडू 66 धावा 2 गडी बाद पंच घाई करायची आपण जरा अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे चांगले असे पंच दरम्यान पुढील चेंडू खराब असा चेंडू स्वेर मारा अवंतराशी 1 धाव या अवंतर धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 67 षटकातील 3 चेंडू शिल्लक चौथा चेंडू मयू नितीन यांचा
अकोटप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या नादात बीट होताना तो फलंदाज अनिकेत. चांगलासा फटका, त्यावरती चांगलासा क्षेत्ररक्षण. एकाच धावावरती समाधान मानवलं गेलं. एका धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 68. शेवटचा चेंडू. आत्ता मात्र सलामीचा फलंदाज, षटकार चौकाराचा बादशाह म्हणून मानला जातो तो स्वप्नील. बघूया शेवटचा चेंडूचा कसा समाचार घेतो. अकोटप्प्याचा चेंडू. अवंतर अशा 2 धावा. 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 70. शेवटचा चेंडू. चांगलासा धाक, चांगलासा दरारा करून ठेवला तो फलंदाज स्वप्नील यांनी. गोलंदाज काहीशी दिशाहीन गोलंदाज करताना पुन्हा एकदा स्वेर मारा. अवंतराशी 1 धाव. त्या अवंतर धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 71. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. आतापर्यंत या गोलंदाजाने 13 चेंडू टाकलेले आहेत. जवळजवळ 2 षटक आणि 1 चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू. नो फ्रीट. चांगल्याची संधी. हा 14वा चेंडू असेल यांच्या षटकामधील. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 72. स्वेर अशा अवंतर अशा 2 धावा. फ्रीट कायम. धावसंख्येत भर. धावसंख्या होती 74. फ्रीट लागू. फलंदाज नामी अशी संधी. फुलटॉस चेंडू. चांगलासा फटका. चेंडू सीमारेषेकडे वेग घेताना चेंडू सीमारेषे पार. चौकार. या 4 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 78. वैयक्तिक 42 धावा स्वप्नील यांच्या. वैयक्तिक दुसरं सांगित 5वं षटक घेऊन येतो तो रवी. रवी यांचा सामना करेल तो अनिकेत व तसेच स्वप्नील. वैयक्तिक 42 धावांवरती खेळतात. मला वाटतं जर का त्यांनी 50 धावा ठोकल्या तर पहिली 50 असेल त्यांच्या आयुष्यामधली, टुर्नामेंट मधले. दरम्यान पहिला चेंडू. स्वतः कर्णधार रवी गोलंदाजी मार्कवरती. विकेट. खोलवर मारा हलकट कटून दिलेला चेंडू. चांगला असा. दरम्यान 1 धाव. एका धावाच्या मतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 79. खरोखर चांगल्याशी फलंदाजी म्हणावं लागेल अनिकेत यांची सुद्धा. फटकेबाजी करताना स्वप्नील त्यांना स्ट्राईक एंडवरती नेऊन ठेवतात ते फलंदाज अनिकेत. दरम्यान पुढील चेंडू. फुलटॉस चेंडू. चांगलासा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सीमारेषे पार. चौकार. चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 83. वैयक्तिक 46 धावा स्वप्नील यांच्या. बघूया मोठा फटका मारून आपला 50 पूर्ण करतो का. आपल्या आयुष्यातील टुर्नामेंट मधली पहिलीच 50 पूर्ण करतो का. आणि चांगला असं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये करताना रवी आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. 3 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्या. दरम्यान पुढील चेंडू रवी यांचा. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो स्वप्नील. चांगला असा फटका. चेंडू सीमारेषे पार. चौकार. आणि 50 धावा पूर्ण स्वप्नील यांच्या. 50. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 87. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. निर्धाव चेंडू. षटकातील या इनिंग मधील शेवटचा चेंडू. बघूया कसा समाचार घेतो तो स्वप्नील.
षटकार की चौकार. आता मात्र निर्धाव चेंडू 88 धावांचं आव्हान ठेवलं ते एनसीसी संघाने श्री साई या संघापुढे. चांगली अशी फटकेबाजी करून पॅव्हिलियन मध्ये परतलेला तर ऋतिक व यांच्यासोबत सलामीचा फलंदाज म्हणून स्वप्नील मैदानात नाबाद 50 धावा. एनसीसी संघ लवकरात लवकर मैदानात जायचं आपण. एनसीसी संघ तसंच क्षेत्ररक्षण सुद्धा लवकरात लवकर सजवायचंय. अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे. आपला जल्लोष निश्चितच खरोखर धावांचा डोंगर उभा केला, परंतु अजूनही सामना संपलेला नाही. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. यानंतर होणारा सामना कडूची वाडी विरुद्ध ओमदत्त दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. तसेच फलंदाज श्री साई संघाचे फलंदाज मैदानात जायचंय. तसेच मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की जी स्टेजवरती आपली गर्दी आहे कृपया जरा कमी करायची. आपला स्टेज कमकुवत आहे. फलंदाज मैदानात जायचं आपण. फलंदाज अजून एक बॅट आणून घ्या ना. फलंदाज मैदानात जाताना ते रवी कृपया कमिटीला जिथे बॅट असतील कृपया घेऊन यायचं समालोचन कक्षामध्ये. सागरजी कोरडे कसरा प्रीमियर लीग पर्व चौथ्याचे कोषाध्यक्ष कृपया आपण ज्या बॅट आहेत ज्या फळे आहेत त्या कृपया लवकर घेऊन यायच्या आहेत. फलंदाज रवी सागर आणि रवी 89 धावांचं लक्ष. या अगोदर झालेला सामना त्यामध्ये सुद्धा 89 धावांचं लक्ष ठेवलेलं, परंतु चांगली अशी फटकेबाजी करून रुपेश व अक्षय यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला. वेगळ्या तशीच फटकेबाजी करून विजय मिळवून देतो का तो सागर आणि रवी हे देखील नावाजलेले फलंदाज. तसेच वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतात ते अनिकेत चेतन. पहिला चेंडू अनिकेत यांचा राईट ऑफ राऊंड द विकेट. अकोटाचा चेंडू निर्धाव चेंडू. यानंतर होणारा सामना कडूचीवाडी विरुद्ध ओमदत्त. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की लवकरात लवकर आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. दरम्यान पुढील चेंडू दुसरा चेंडू सागर करता फुलटा चेंडू. मोठा प्रहार करण्याच्या नंतर डिक्लेअर झोन कडे एक धाव एका धावेने आपल्या संघाचा वैयक्तिक स्वतःचा धावा खोलताना तो सागर. दोन्ही चेंडू आणि एक धाव.
दुसरा चेंडू अनिकेत यांचा खोलवर मारा त्यावरती मोठा प्रहार करण्याच्या नादात बाद होताना तर रवी चांगली अशी झेल फलंदाज फेल रवी गणेशांची चांगली अशी झेल अतिशय उत्तमरित्या क्षेत्ररक्षक म्हणून मानले जातात ते गणेश सचिन 2 मिनिटं बघितलं नाही बघतो तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालं ते अनिकेत यांना चांगली अशी झेल मी अगोदरच सांगितलेलं चांगले असे क्षेत्ररक्षक म्हणून मानले जातात ते गणेश रवी यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येताना ते जयश चौथा चेंडू अनिकेत यांचा कडूचीवाडी संघ कडूचीवाडी संघाचा संघनायक लवकरात लवकर यायचे आपण 3 चेंडू 1 धाव 1 गडी बाद टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल अनिकेत यांची 4 चेंडू 1 धाव 1 गडी बाद दरम्यान पुढील चेंडू अनिकेत यांचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल 5 चेंडू 1 धाव 1 गडी बाद मला वाटतं विशाल यांचं काही लक्ष नव्हतं परंतु मैदानात असताना प्रत्येक ठिकाणी लक्ष असावं लागतं दरम्यान पुढील चेंडू अनिकेत यांचा टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली बघूया झेल होते का परंतु झेल काही टिपता आली नाही 1 धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न दुसरे देखील धाव पूर्ण या 2 धावेच्या मध्ये 3 धावसंख्येत बाद धावसंख्या होती 3 एका षटकाच्या संमतीनंतर 1 गडी बाद धावसंख्या 3 चांगल्याशी गोलंदाजी कडूचीवाडी संघाचा संघनायक लवकरात लवकर यायचं अन्यथा पॅनलाइज केलं जाईल आपल्याला कडूचीवाडी संघ वैयक्तिक पहिले सांगितलं दुसरं षटक घेऊन येतात ते ज्ञानेश्वर उर्फ नानू नावाजलेले गोलंदाज नानू पहिला चेंडू उत्तुंग फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली बघूया झेल टिपण्याचा प्रयत्न आणि चांगली अशी झेल उत्तमरित्या झेल टिपली ती रत्तेक यांनी कडूचीवाडी संघाचा संघनायक लवकरात लवकर यायचं आपण चांगल्याशी झेल टिपली ती ऋतिक यांनी जयशांची जागा समोरसाठी मैदानात येतो तो दीपक पहिल्या चेंडूवरती गडी बाद दुसरा चेंडू नाना यांचा आता मात्र त्यांचा सामना करेल तो सागर चांगलासा फटका चेंडू सीमारेषे पार चौकार पहिलाच मोठा फटका या इनिंग मधील 4 धावाच्या मतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 7 2 चेंडू आणि 7 धावा 2 गडी बाद आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी सागर यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार तसेच सर्व कमिटीच्या सभासदांना मी विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे पुढील चेंडू नाना यांचा आत्ता मात्र चांगला असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न व यशस्वी दरम्यान निर्धाव चेंडू कडूचीवाडी संघाचा संघनायक लवकरात लवकर यायचे आपण कडूचीवाडी अमदत कसारा या संघाचे संघनायक हजर दरम्यान पुढील चेंडू खोलवर मारा निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावलेली
चार चेंडू 7 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत 3 लगातार निर्धाव चेंडू. चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल. एका चौकारानंतर चांगला असा कमबॅक. दरम्यान शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 7. पुढील चेंडू नाना यांचा. पुन्हा एकदा एसटी चित होताना तो फलंदाज सागर. 6 चेंडू 4 धावा. 2 गडी बाद केले ते नाना यांनी. सागर यांची जागा समोरसाठी मैदानात येताना ते शुभम. यानंतर होणारा सामना कडूचीवाडी विरुद्ध ओमदत्त कसारा. वैयक्तिक पहिले सांघिक तिसऱ्या षटक घेऊन येतो तो विशाल. पहिला चेंडू विशाल यांचा. त्यांचा सामना करेल तो दीपक. अकोटाचा चेंडू निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव. चांगल्याशी गोलंदाजी करताना एनसीसी संघ. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुढील चेंडू विशाल यांचा. चांगलासा फटका. त्यावरती चांगलासा क्षेत्रक्षण. परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. एका धावच्या मतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 8. 3 चेंडू आणि 8 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. हॅलो. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू विशाल यांचा. शुभम करिता बघूया कसा समाचार घेतो तो शुभम. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 5 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली ती विशाल यांनी. षटक समाप्त. 3 षटकेच्या संपतीनंतर धावसंख्या 8. सॉरी 10. 3 षटकेच्या संपतीनंतर धावसंख्या 10. आता मात्र वैयक्तिक पहिलेच सांगिक. 4थं षटक घेऊन येत होतो किरण. किरण टू दीपक. पहिला चेंडू किरण यांचा. फुलटच चेंडू. त्यावरती चांगलाचा फटका. चेंडू सीमारेषे पार. चौकार. या 4 धावा.
हॅलो गरीब बाद होताने हॅट्रिक. यांची संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे कौतुक. त्याचा 3 षटकार मारल्या कारणाने आपणास लक्ष्मण शेजवळ यांच्याकडनं 500 रुपये तसेच 50 धावा ठोकल्याबद्दल आपले मोठे बंधू रोहन साबळे यांच्याकडनं 500 रुपये असं पारितोषिक आलेलं एकूण 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. तसेच आपले मोठे बंधू कपिल भाऊ धुळे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये एकूण 1500 रुपयाचं रोख पारितोषिक. मी कपिल भाऊ धुळे यांना विनंती करतो की आपण विचार मंचावरती यायचंय. तसेच लक्ष्मण भाऊ शेजवळ यांना देखील विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय.